मित्रांनो नमस्कार. बरं झालं आज पाऊस झाला आहे. काल मळणी माझी काढून घेतली. दुपारपर्यंत सोयाबीन वडवलं. ट्रॉली आणली बघा माळवाडीवरती. आता तुम्ही इथं मळत्याला बघत असाल सोयाबीन. आता मशीनवरती ऑपरेटर जे आहेत ते आमच्या गावचे माझे डेप्युटी बाळासाहेब पडळकर उर्फ त्यांना जाबरसुद्धा म्हणतात. म्हणजे इचलकरंजीमध्ये मागावरती काम केलेले आहेत. 1989मधला 1989मध्ये पहिल्यांदा त्यांनी बैलगाडीचं मशीन आणलं होतं. हा त्यांचा धाकटा मुलगा बघा. आता सध्या मशीन हा चालवतोय. पण नवरात्राचा फराळ करायला गेल्यामुळे आता त्याचे जाबरमामा चालवालेत. हा त्यांचा मोठा मुलगा जो माझ्यासोबत ट्रॉलीवरती सोयाबीन द्यायसाठी आहे. मी इथं साईडला आहे, तुम्हाला दिसणार नाही आता. आणि खाली माझी बायको सोयाबीन मळत्याला टाकायला लागल्या पोत्यामध्ये. आणि पोती धरून उभारलेले आहे तिथं, ती त्यांची सूनबाई आहे. ऑपरेटरच्या सोबत आहेत ते माझे सासरे आहेत. बघा सोयाबीन कसं चांगलं पांढरं चकचकीत, घाण नाही काय नाही, चकचकीत. याला म्हणायचा अनुभव. कारण 1989ला बैलगाडीचं मशीन होतं मित्रांनो. ज्यावेळी त्यांनी मशीन आणलं इंजिनचं मशीन होतं. आणि आत्ता त्यांच्याकडे हे मशीन आहे. बघा सोयाबीनची सारणी वगैरे त्यांची पद्धत कशी आहे बघा. याला म्हणायचा अनुभव. बघा कोंडा वगैरे त्याच्यातून अजिबात तुम्हाला दाणे वगैरे दिसणार नाहीत. हे माझे सासरे आहेत. पोत्यांची रास बघा. हे आमचे वडील सोयाबीन मळायचं माहीत झाल्यानंतर आलेत बघायसाठी. ही त्यांची सूनबाई मशीन ऑपरेटर आहेत त्यांची. ही माझी बायको सोयाबीन नेऊन तिकडे टाकायला लागलेली आहे. हा ट्रॉलीवरती मी उभा आहे बघा. बरं झालं पावसाच्या आधी मळणी निघाली माझी. एक नंबर काम झालं. पहिला त्यांचा सोनालिका ट्रॅक्टर होता. आत्ता त्यांच्याकडे न्यू हॉलंड ट्रॅक्टर आहे आणि पुष्पक मशीन. हा बघा ट्रॅक्टर त्यांचा. एक नंबर झोंड काम आहे नादकुळाच. आणि हे आता मशीन चालवायला बघा. बघा ते ऑपरेटर 35 ते 36 वर्षे यांनी या मशीनच्या व्यवसायात घालवलेत. म्हणजे अगदी बैलगाडीच्या मशीनपासूनचा प्रवास तो आत्ता पुष्पक मशीनच्या ट्रॅक्टरच्या मशीनपर्यंतचा प्रवास. ही बघा पोती. कुठल्या पोत्यामध्ये तुम्हाला घाण वगैरे दिसते का बघा. अगदी म्हणजे बघण्यासारखं सोयाबीन काढलेलं आहे. एक नंबर. ही त्यांची सूनबाई. अगदी प्रशस्त माळाला बघा. हे दाणे पडत्याला तुम्हाला दिसतात. एक नंबर वा. हे मळून झाल्यानंतर सोयाबीनच्या पोत्यांचा फोटो घेतला आहे बघा. सोयाबीनसुद्धा एक नंबर टप्पोर निघाले. काळपटपणा किंवा पावसात गावल्यासारखं अजिबात कुठं नाही. हे एक नंबर. एक दिवस जरी थांबला असतो मित्रांनो तरी पावसामध्ये गावला असतं. कारण आज पाऊस झालेला आहे आणि मी काल वेळेत माझी मळणी निघाली. एक नंबर. तर हे मळून झाले बघा आमचं. तर मशीन घेऊन तो त्यांचा धाकटा मुलगा आता दुसरीकडे मळणी काढायला जात आहे.